केस गळतीवरती एकदम उत्तम पर्याय असा इथं मेथीदाणे अर्धी वाटी आहेत. 7 ते 8 फुलं जास्वंदाची आहेत. जितके जास्त क्वांटिटीमध्ये घालू तेवढंही चांगलं. इथं कढीपत्ता घेतलेला आहे. कडीलिंब पण टाकायचं आहे, आता माझ्याकडे अवेलेबल नाही. आणि इथं आहे आवळा, जी पावडर करून घेतली तरीसुद्धा चालते. आणि जे ओले आवळे होते ते मी वाळवलेले आहेत. आणि त्यानंतर हे असं आता तेलामध्ये टाकेन असं आणि हे आहे आपलं ऑइल, पॅराशूट ऑइल. जे खोबरं तेल जर आपल्याकडं खोबरं प्युअर जरी असेल तरी आपल्या घरगुती तेलामध्ये पण घालून चांगलं उकळी काढायची आहे ह्याची. आता चला हे छान असं उकळून घेते मी. तर ऑइल तयार करण्यासाठी आता सर्व साहित्य घेतलेलं आहे मी. आणि आता कढईमध्ये किंवा आपल्या एका बाउल ह्याच्या पातेल्यामध्ये, खोलगट अशा पातेल्यामध्ये चांगलं उकळून घेणार आहे, जे केस गळतीवर खूप लाभदायक होतं. आणि आपल्याला आठवड्यातून 2 वेळा मसाज करायचे आहे त्या तेलाने, कोमट ह्याने. आणि इथं आता उकळीला टाकत आहे. जास्वंद फुलं वगैरे हे सगळं घेतलेलं आहे. साहित्य तुम्हाला दाखवलंच आहे. तर पहिला आता जास्वंदाची फुलं आणि थोडंसं तेल असं उडतं जोपर्यंत चांगली उकळून येत नाही तोपर्यंत काढायचं नाही. आणि खूप उपयुक्त असं घरगुती तेल होतं. आणि मेथीदाणे तर सगळ्यावर औषधी तर आहेच. हलवत राहायचं थोडं. अशा पद्धतीनं टाकून झाल्यानंतर थोडा वेळ असं हलवत राहायचं आणि त्याला उकळू द्यायचं तेलाला. आणि तेल चांगलं कलर बदलतं पूर्ण. हे पहा, असं कलर आता हळूहळू बदलत आहे. असा कलर पूर्ण तेलाचा बदलला पाहिजे. आणि त्यानंतर मग वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. गरम होत आहे तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते, जेणेकरून केस गळती जी होते ती आपल्यामध्ये काहीतरी विटॅमिन कमी असतात, त्यामुळे पण केस गळती अशी होते. आणि त्यावर बेस्ट पर्याय म्हणजे ह्या बऱ्याच वर्षापूर्वी मी हे पेपरवर बघितलं होतं. मी जे मासिक घेत होते, आपले जे हेमा मालिनी यांच्या संपादक त्या आहेत, याशिका म्हणून मी जे मासिक घेत होते त्यामध्ये पूर्ण दिलेले होते. जवळजवळ ह्याला 20-1 वर्ष झाली मी मासिक ते घेत होते. म्हणजे सतत महिन्याचं जे येत होतं त्यामध्ये हे तेल दिलं होतं. आणि ते मी आत्तापर्यंत उपयोगात आणलेलं आहे. आणि खूप चांगला फरक मिळतो. फक्त मला ह्याच्या आधी थोडंसं म्हणजे बनवलेलं वगैरे एकदा मी टाकलेलं पण आहे, पण त्यानंतर मध्ये खूप धावपळीच्या ह्याच्यात बनवलंच नव्हतं. आणि आता करून इतकं छान इफेक्ट होतो ह्याचा की आपली केस गळती असू दे, सगळ्या प्रकारवर म्हणजे वाईट शाईन पण येतं आपल्या केसांना. आणि ज्यावेळी आपण तेल मसाज वगैरे करून लावायचं, आठवड्यातून 2 वेळा ही आपल्या केसांना गरजच असते. 2 वेळा लावायचं, चांगलं मसाज करायची कोमट तेल करून. कापसाच्या गोळ्याने असं कोमट करायचं आहे आणि ते आपल्या भंगामध्ये व्यवस्थित घालायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. आणि त्यावर टर्किश टॉवेलनी पूर्ण पॅक करायचं. जे टर्किश टॉवेल आपल्या गरम पाण्यात बुडवायचं आहे आणि तो टर्किश टॉवेल आपल्या डोक्यावर पूर्ण गुंडळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग ते तेल चांगलं मुरलं जातं आपल्या छिद्रांमध्ये डोक्याच्या, आणि ओपन होतात छिद्र आपली जी डोक्याची आहेत ती. आणि त्याचा उपयोग चांगला रात्रभर ठेवायचा आहे. ते दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टाकायचे. आणि असं आठवड्यातून 2 वेळा तरी करायचं आहे. 1 महिन्यातच तुम्हाला चांगला इफेक्ट जाणवेल त्याचा. जसं आपल्याला शरीराला काही प्रोटीन, विटॅमिनची सगळ्या गरज असते, तसंच आपल्या केसांनाही गरज असते.
त्यामुळं हे गरज आहे म्हणजे आपल्या केसांना लावण्यासाठी. असा कलर होतो आणि ह्यामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचा. जो डॅन्ड्रफ वगैरे होत नाही त्यासाठी लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू. आणि आता तुम्ही बघा त्याचा तेलाचा कलर असा झालेला आहे. असं झालेला आहे तेलाचा कलर. आयुर्वेदिक एकदम बेस्ट पर्यायी. 15 ते 20 दिवसासाठी खूप छान आणि 1 महिना हे तेल टिकतं आणि 1 महिन्यापेक्षा पण जास्त वेळ टिकू शकतं आणि घरच्या घरी हा बेस्ट असा ऑप्शन आहे तेलाचा. ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि बॉटलमध्ये वस्त्रगाळ करून भरून घ्यायचं आहे आणि खूप उपयुक्त असं तेल आहे, जेणेकरून डॅन्ड्रफसाठी आपण लिंबू वापरलेला आहे. आयुर्वेदिक तेल आपलं असं तयार झालेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण वस्त्रगाळ करून घेत आहे. हेनंच घेते म्हणजे मोठे मोठे पीस असल्यामुळं जास्त पण पावडर नाही आहे माझी. आणि पावडर आवळा पावडर जर तुमच्याकडे अशी काप नसतील तर आवळा पावडर घालायचे आणि ते वस्त्रगाळ करायचं, कारण पावडर त्याच्यामध्ये राहते तेलामध्ये म्हणून. हे असं राहिलेलं आहे की आपलं तेल